गेला लेकरू कोणाचं आहे मधलं? अहो योच नवर दे रे पाहुणे हो. आमच्या पोरी लग्न झाल्यावर बी शिकणे बर का. मग मी लहान आहे का तिची पुस्तकं फाडायला? बेटा पूर्ण नाव काय? सुरपन्न काय शालिग्राम आग लावे. रायनार गावात तालुका तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य महाराष्ट्र देश भारत ग्रह पृथ्वी. विचारा काय विचारायचं आहे तर. तू त्या मागच्या गजावर बसू शकते का? काय थंडी आहे. अरे इथं काही नाही, थंडी आमच्या काळात राज आहे. हातपाय वाकडे वाजा थंडी ना. म्हणूनच जुने लोक वाकडे चालते आहे ना. बायको जाय चहा ठेवी मला. उतरली का रातची? रात्री तर आवरा अंगात. अव दारू प्यासाठीच बनवेले. एंट्रीज बी प्यासाठी बनवेले. दोसाला 2-3 गोट. तुला बेल्टाची सर्व्हिस पाहिजे वाटतं. मग आता नशीबच फुटकय. तो सारखा मेला भेटला मला. अव अवदसा तो टेन्शन मुळे दारू पितो मी तर लहानपणी दारूचा थेंब सुद्धा पित नव्हतो मी. पैदा झाल्यापासून 2 वर्ष नुसता दुधावर होतो मी. गंगाराम बाबा जर खरे सत्याचे असेल ना तर तुला किडेच पडू देईन. गंगाराम बाबा हे कोणते देव आहे? देवनी मवा आजा होता. अरे भांडण कशाला करता? बरोबर आहे बाबा तुमचं. भांडण करून काही फायदा नाही. डायरेक्ट धरून आपतो का? अरे बेवड्या, मावा मनाचा अर्थ आहे प्रेमानं राहा. बाबा मी सगळ्या संग प्रेमानं राहते. सगळ्या संग अशी किती नवरे येतोय. अरे मोकार मोकाच्या सगळ्या संग म्हणजे सगळ्या परिवारा संग प्रेमानं राहते. मग मी नाही वाटत परिवारा संग प्रेमानं. माझ्या सालीवर किती प्रेम करतो मी. हा तू तिथे बी तोंड काळा कर. अरे तुम्हाला आयुष्यभर संग राय नाही, प्रेमानं राहा. बाबा लय फसवेले बली आहे ना. ओ म्हातारा मला फसवेले हिच्या बापानं. चांगला माल माग ठुला आणि ह्यो खराब माल माझ्या गळ्यात गुतून दिला. आजकाल जे पाहते जिंदगीला कटाळले मग खुश कोण आहे? साहेब चहा घेतला का? हा 2 कप आणि डबे खाल्ल्या. अरे बळजबरी पायदा होय लावल्यात. काही काम धंदा पाय ना. तो सांगची पोरं कुठे कुठे चिटकले ना. डॅडी फक्त काही दिवस थांबा. तुम्हाला घरात राहायचं काम नाही पडणार. अरे वा म्हणजे बंगला बांधून तुम्हासाठी? नाही हो डॅडी, हे घर पत्त्यात हारून झोपडीत नेईन तुम्हाला. माणूस जितका गरीब राहील तितका खुश राहतो. हराम खोरा. कधी कधी मला डाऊट येतो तुम्ही चावले का म्हणून. म्हणजे मायावर शक करवले का तुम्ही? अहो अशी बिंडोक आवल्यात मी राहू शकत नाही. काऊन नाही राहू शकत? मै आवल्यात बी बिनडोकच निघली ना. बाबा काय ना बिंडो की मी तुम्हाला घरातून काढून दिला का? अरे टकल्या, काढून दिला असतो तो. पण घर जमीन माया नावावर आहे म्हणून तुला चाळे करता येऊ राहिली. लोक किती जीव लावते त्याच्या पोरायला. अहो तोयामुळे बिघडले अंड. डॅडी माझ्या मामला मोठ्या आवाजात बोलायचं नाही. बाळा जेव्हा तू माझ्या चड्डीत पाण्याच्या स्वरूपात होता ना तेव्हापासून ती मी बायको आहे. त्याच्यामुळे मला नाही शिकवायचं मी काय करायचं आणि काय नाही करायचं. धमकी नको टाकू, नाही तर दिन सगळी जमीन नातवाच्या नावावर करून तू बैस खलडत. बाबा तुमच्या लाडाने बिघडू राहिले. कोणता बिघडू मी? लोकांची पोरं काय काय करते हे जर तुम्हाला माहित झालं ना तर मी पाय धुवून पाणी पिसान. राहुल भावा आज मी लय खुश आहे. काऊन घरच्यान काढून दिला काय तुला? अहो कधी ते शुभ शुभ बोलायचा. आज मला पोरगी पाहायला जाणे. कुठं? कॉलेजवर? कॉलेजवर पोरी पाहत असते का? अरे मला लग्नाला पोरगी पाहायला जाणे. कोण आहे ती फुटेल नशिबाची? मतालडे माणसं कमीच बोलन पण टोचूनच बोलन. याच्यामुळेच तुम्हाला लहान लेकर पाणी देत नाही. अरे पिस्तुल्या, तू घरच्याच्या जीवावर जगू राहिला. त्या पोरी काय खाऊ घालसोन? जे मी खातो ते खाऊ घालीन तिला. काय शिव्या? शा थोडी खातो मी. भाजी भाकर खातो. पोरगी कशी केली शाने? 2 डोळ्याची, 2 पायाची, 2 हाताची, 2 कानाची आणि 2. चुप समजलं मला. तुम बाबा बिचारता बरं का पोरगी पाहायला. मी काय करू आता पोरगी पाहून? अहो तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी पहा. पोरीचं चालणं कसं आहे बोलणं कसं आहे हे म्हातारड्या माणसा चांगलं समजतं. शाम्या आजकालच्या जमान्यात जी पोरगी इंस्टाग्राम वापरत नाही तीच चांगली आहे. नातू आजकाल ज्या पोरी फोन वापरत नाही त्या बी शांतीत क्रांती करत्या. मी नी त्यातली कडीला वाचली. हो उद्या ना बाबा लग्न झाल्यावर चांगली जिरण्याची तेव्हा समजून गेलं. तुमची जिरली वाटतं. मोठ्या माणसाला असं बोलत असते का? खरं बोललं का आला लगे मधामध्ये मोठा माणूस. श्याम्या कधी पोरगी पाल गेला ना तर पोरीच्या मायाकडे जास्त लक्ष द्यायचं. अहो बाबा पोरी संग लग्न करणे पोरीच्या माय संग थोडी लग्न करणे. खेकड्या, जशी कंपनी तसाच प्रोडक्ट राहतो. काकू तुम्ही काही बोलल्याच नाही आज. काय बोलतो? आमच्या पोराचं लग्न लावून घेतले आम्ही शिकून. ती शिकू देता आम्हाला काम. सासूबाई भांडे घासले का? भांडे घासाच काही काम नाही. बघूया तर कडे जेव्हा जाऊ आपण आज बसून. राहुल चाल एकदा आपण मग बायोडाटा बनवून घेऊ. चाल मग. बाबा बंगाली लगन जमत नसेल उदी देतो. जमेल लगन मोडाचा असेल पावडर देतो. तोंड पाहून नशीब सांगतो बायको भेटासाठी अंगारा देतो. ए राहुल चाल एकदा मग नशीब पाहू आपण. शाने रिकामा हाताने घरात भर घालून घेणे बरं का? काही नाही होत. ये रे आपण आज पोरगी पाहायला चाललो. पाहू ना काय सांगते तर. बाबा मग नशीब सांगा ना मग लगन कधी होईल?
बोला बाबा बंगाली. बच्चा खरं कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही. बच्चा तुला लग्नाची पोरगी कधी भेटणार नाही. 2 लाखाची माय तुला काही चालणार नाही. 2 लाखाची माय? बच्चा शनिदेवतावर प्रसन्न आहे, चांगले काम तो होणार नाही, उलटे काम झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा मग मला बायको भेटन का नाही? बायको भेटन तुला लाखाची, पण ती तुझ्या संग नाही नांदाची. नोट काढ 50ची, उदी देतो कवट्या महाकालची. बाबा उदी घेतल्यानं चांगलं होईल ना पण मग. बच्चा नोट काढ 100ची, बायको भेटन भुरके केसाची. ही गॅरंटी आहे बंगाली बाबाची. बाबा मी पैसे देतो, फक्त सगळं चांगलं करा मग. हो क्लीम क्लीम सोहा मुन्नी बदना मुई डार्लिंग तेरे लिए. बच्चा आता तो लगन लवकर जमन. हे घ्या बाबा तुमचे 100 रुपये. बच्चा बाबा खुश हुआ, तो या बिनशिबात चांगली बायको आहे. मी बरा आहे सांड, मला पुढे चालून मोदी बाबाची जागा घे नाही. खरंच याला आपलं नशीब समजत असं खरी. अरे श्याम्या, मी बाबाला 100ची नकली नोट दिली, बाबा तिने समजलं, तो नशीब पुढून समजणार आहे. काय करायचंय मावशी तुमचं? मला आधार कार्ड काढायचंय. आधार नंबर सांगा तुमचा. अरे भाऊ आधार कार्डच नाही, नंबर कुठून सांगू? तुम्हाला आधार कोणाचा आहे? देवाचा. मग देवाचा आधार नंबर सांगा. सकाळी सकाळी गांजा फुकणारा वाटतं माई मेला. बोला तुमचं काय काम आहे? मला बायोडाटा बनवायचा आहे. कशासाठी? त्याला घ्यासाठी. बायोडाटा कायसाठी बनवते? तुला बी थंडीत गरमी पाहिजे वाटतं. अहो जेवढं सांगता तेवढं करा ना. नवरदेव कोण आहे? मी. नाव सांगतो, श्यामराव शनपडे आंधळे. आंधळे काही आडनाव आहे. लोकांचे आडनाव हागरे, पादरे, बैरे, नागतोडे, भोंगळे, उपटे असे राहू शकते. मग आमचा आंधळे राहू शकत नाही का? तुमचं आडनाव काय हो? मुठ्ठे. पहा बर का, आता मग तोंडातले घाण शब्द आला, पण मी म्हणलो नाही. पुढे लोक म्हणते व्हिडिओ शिव्या देऊ नका. जन्मतारीख सांग. 32/12/2000. 32 तारीख तर बापानं बनवली होती का? सॉरी 31/12/2000. उंची 5.5 फूट. बाळा तुला खुर्चीवर उभं राहून बी माप घेतलं तू, तरी 5.5 फूट भरत नाही तू. तुम्हाला काय करणे हो? जेवढं सांगता तेवढं करा ना. व्यवसाय सध्या काही करत नाही, पण लागासारखा आहे मी. हिच्यात काय टाकू? लवकरच सरकारी नोकरी. शिक्षण किती व्हायलंय? BSc फायनल डिग्री माझ्याकडे. नटाची डिग्री का? मजा चालू किती? 15वी सायन्स पाशी मी. सायन्सचा विद्यार्थी तू आहे ना? सांग बर का, रातचे कुत्रे कोणी इवळते? गावात कोणी मरणार असलं तेव्हा कुत्री इवळते. वा रे वा, सायन्सचा विद्यार्थी. कॉपी सेंटर होतं वाटतं. तुम्ही बायोडाटा बनवलं, शिल्लकचे प्रश्न का विचारू राहिले? रक्तगट सांगतो वा. लाल. अरे येड्या, पृथ्वीवर लवज रक्ताचा कलर नाही विचारला मी. रक्तगट सांग. हो पॉझिटिव्ह आहे. रक्तगट टाकाच काही काम आहे का? अरे शिकून हुकेल. नवरा बायकोचा रक्तगट एका असला तर येडे बावळे पांगळे पोर पैदा होते. असं आहे का ते? काही बिमारी आहे का येडस गिडस? निरोगी आहे मी. झाला असं तर द्या फोनवर पाठवून, उशीर उराला आम्हाला. चला बापजी, आटपला का? आटपला ना. चांगली पाहून जबर का पोरगी? तिथे बाजार भरले पुरीचा, जी चांगली दिसते ती घेऊन यायची. चांगली पाहून ये म्हणले. मला चांगल्या पुरी आवडतच नाही. आवडल्या असते तो संख्या लग्न केलं असतं. त्या काळात भेटली मी, आताच्या काळात कुकलावून सांड सोडणं पडलं असतं तुम्हाला. अरे आटपला का? आटपलो बाबा. करे शनफड, पोरीचं गाव खानदान आपण पायल नी. असे कुठे बी सोरी की होता असत्या का? होत्या हो बाबा. आता आमचंच पहा ना, हिच्या बापाला आमचं गाव लांब वाटत आहे. पायल नव्हतं काही नव्हतं, पण झाला ना संसार. काय आता झाला? वाटव झालं सगळं. मग पाहिलं असतं तर कोणी जीव दिला असता, पण तुझ्या सगळं लग्न नसतं केलं मी. तुझ्यासाठी थांबेल सलमान खान. जा संग पळून, कर तोंड काळ. शुभ कामामध्ये बी भांडणच करा तुम्ही. साला बर का, आधीच उशीर झाला. राम राम पाहुणे हो, या बसा. ये लहान लेकरू कोणाचं आहे मधलं? अहो योच नवरदेव आहे. नवरदेवाची हाईट एवढी कमी कस काय राहिली? लहानपणी हिरिया कंपाळला त्याला. काय? अहो हाईट काय पाहता, पोराचं मन पहा ना. पाहुणे हो, आमच्या पोरी लग्न झाल्यावर बी शिकणे बर का. मग मी लहान आहे का तिची पुस्तकं फाडायला? चुप ना, बिंदू कावल्यात पणी. पाहुणे हो, तुमचं गाव कुठे आलं? गाव नाही आलं, आम्ही चालो. म्हणजे गाव कुठे आहे तुमचं? जमिनीवर. मुलगा काम काय करतो? मी फक्त हिंडतो, काम नाही करत. म्हणजे मोकार आहे नवरदेव? अहो तसं नाही, बचत गटाचा साहेब येते हो, म्हणून हिंडाचं काम आहे त्याचं. श्याम्या असा चपरेपणा करतो नाही तर घरी गेल्यावर तू नुन्नीच टेचून काढीन. पाहुणे हो, पोरी किती तुम्हाला? एक. आणि बायका? एकच आहे. पाहुणे हो, आम्हाला एकदम भोळी, संस्कारी, घर सांभाळणारी पोरगी पाहिजे. हो आमची पोरगी गाव सांभाळणारी आहे. म्हणजे गावातल्या बालवाडीच्या पोराला पाडे शिकवतीन ती, म्हणून म्हणलं गाव सांभाळणारी आहे. पोरीचं वय किती आहे? हेच आपलं 21.25. शिक्षण किती व्हायले मुलीचं? तिचं B.Com फायनल व्हायले, फक्त गणितात थोडीशी कच्ची ती. कच्ची असली काही होत नाही, मला फक्त बायको पाहिजे. अरे बोकड्या, कळ मारणं जर शिक. पोरगी दुसऱ्या पोराच्या नांदी लागेल तर नाही ना? हो म्हातारं, कोणत्या पोराकडे पास सुद्धा नाही आमची पोरगी. बोलवा मग पोरीला. सुपर्ण का बेटा, सुपर्ण का इकडे ये. रावणाची बहीण आहे काय सुपर्ण का?
एक घोट घाट आता नाही घेत संध्याकाळी म्हणजे घेतच नाही आम्ही. अहो पण ते राऊंड अप कोण आणलं? काही काहीचे न्यारे शोकरा आहे ते, दारू घेत नाही, चहा पाणी घेत नाही, ते राऊंड अप घेते. अवघडच घर आहे बाबा तुमचं. पाहुणे हो, तुम्ही चहा घेता का पाणी घेता? पाण्याचा चहा घेतो आम्ही. राहू द्या, काहीच नाही घेत आम्ही. शोक शोक म्हणून दिनच्या हात उंदराचा औषध टाकून. घेऊन घ्या बाबा, फ्री आहे, पैसे द्या ना. अरे चुप ना, फुकटचा भेटला तर गोबी घासून तू. काही विचारत असून तर विचारा पोरीला. बेटा पूर्ण नाव काय? सुरपन्न काय शालिग्राम आग लावे, रायनार गावात, तालुका तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्य महाराष्ट्र, देश भारत, ग्रह पृथ्वी. वा, चांगली हुशार दिसती पोरगी. स्वयंपाक काय काय बनवता येतो? हिरव्या मिरचीची चटणी, तुरीचे सोले, ढवळा भात, कच्च्या पोळ्या, संडास लावणारी मिरचीची भाजी, मुळ्या दुमदवणारी मटणाची भाजी, सगळं जमतं म्हणे. साक्षात अन्नपूर्ण आहे आमची पोरगी. अन्नपूर्ण नाही, दवाखाना भर नाही. बेटा काम काय काय जमतात तुला? मला घाशेल भांडे भरून जमते, फोन पाहणं जमतो, तोंड फुगून बसणं जमतं, भांडण लावणं जमते. मला आवडली पोरगी, पोरगी मला पसंत आहे. जितकी पोरगी भेटवली अजून काय पाहिजे? चुप ना खेकड्या, काट्याला नको करू ना. काही तलप आहे का काय याची? तलब नाहीये, पण जेवण झाल्यावर तंबाखू पाहिजे तशी दाता खाली ठेवायला. आम्हाला पित्त उमलली म्हणून. अवघड आहे बापा, तंबाखू खाणारी पोरगी. आमचा शामू थोडा संकी बर का, त्याला रागले लवकर येतो. राग मला बी येतो, पण मी मनातल्या मनात शा देऊन घेते आणि कुचितपणा करते. पोराला पोरीशी एक लक्की बोलायचं असेल तर बोला मग. हा मला बोल ना ऐकल्यात. श्याम्या तुला तुंबेले असं तसं काही विचारू नको, नाही तर घरी गेल्यावर कामातूनच मोडीन तुला. विचारा काय विचारायचं इथं? तू त्या मागच्या गजावर बसू शकते का? लहान आहे का तुम्ही? लहान लेकरांना करू आले? सॉरी. काही दुसरं विचारायचं असेल तर विचारा. लग्न झाल्यावर मी तुला हात लावला तर काही म्हणशील का? मेंटल का तुम्ही? सॉरी. तुम्हाला कोणी आवडतं का? मला तर लय मोठ्या पोरी आवडत्या, पण त्याला मी आवडत नाही ना. माझं एका मुलावर प्रेम आहे. कोणत्या पोरावर आहे? गोट्यावर. आपलं लग्न झालं बी तरी मी फक्त शरीरानं तुमची राहीन, मनानं गोट्याचीच राहीन. मला बी तू शरीरानं पाहिजे, फक्त मनाशी मलकी घेऊन देन मी. तुम्हाला काय काय अपेक्षा आहे बायकोकडून? बायकोने माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, माझ्या माय बापाला जीव लावला पाहिजे. मी जुन्या बाया आणि घर भांडी नाही करू शकत. मग पुढे कर. तुला कसा नवरा पाहिजे? माझं सगळं ऐकणारा, मला मोकळं फिरू देणारा, माझ्यावर बंधन न घालणारा. म्हणजे तुला नवरा नाही, भाड्या पाहिजे. तुम्हाला बी बायको नाही, घरकाम करणारी आणि पोरं पैदा करणारी बायको पाहिजे फक्त. तू कसं आहे, मला नाही आबरू, मी कायला घाबरू. तुझ्या सारख्या पोरी संग लग्न करूच तर संन्यास घेईन मी.